सर आज किती सुंदर योगायोग जुळून आलाय बघा. चित्रपट सृष्टीने 100व्या वर्षात पदार्पण केलंय. सुलोचना दीदींच्या कारकिर्दीला तब्बल 7 दशकं पूर्ण झालेत आणि सचिन पिळगावकरांच्या कारकिर्दीची 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी सिनेमात बालकलाकार म्हणून एंट्री करून सचिनजी यांनी पुढे अभिनय, दिग्दर्शन, गायन, निर्माता अशी चौफेर कामगिरी बजावलेली आहे. मराठीतच नाही तर भारतीय सिनेमात सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. हा माझा मार्ग एकलापासून सुरू झालेल्या या झगमगत्या कारकिर्दीचा आज आपण इथे सुवर्ण गौरव करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या सचिनजींसाठी. आणि मी आदरणीय सुलोचना दीदींना विनंती करतो की त्यांनी सचिनजींचा गौरव करण्यासाठी पुन्हा एकदा रंगमंचावर यावं. मी सुलोचना दीदींना अशी विनंती करतो की त्यांनी सचिनजी पिळगावकर यांचा या ठिकाणी गौरव करायचा आहे. मी सर्वांना अशी विनंती करतो की या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मी आभारी आहे या 50 वर्षांसाठी. 50 वर्ष तुम्ही सर्वांनी मला टॉलरेट केल्याबद्दल, मला आशीर्वाद दिल्याबद्दल, मला शिकवल्याबद्दल. दीदींच्या हस्ते हा सन्मान होणं मला असं वाटतं साक्षात सरस्वतीच्या हातनं सन्मान होण्यासारखं आहे. मी खरंच अंगा खांद्यावर खेळलेलो आहे दीदींच्या. दीदींनी मला वाढवलेलं आहे आणि दीदी आम्हाला अजूनही वाढवत आहेत. तेव्हा मी एकटा होतो, आता सुप्रिया पण आहे. या 50 वर्षातली 27 वर्ष सुप्रिया माझ्या बरोबर आहे. त्यामुळे फुलं खरं म्हणजे तिला मिळाली पाहिजेत, हे मला जरी मिळालं तरी. पण या 50 वर्षांबद्दल अधिक काही बोलण्यापेक्षा मी दीदी तुम्हाला आणि सर्वांच्या बरोबर एक शेअर करू इच्छितो की मी याच वर्षी या माझ्या अल्प योगदानाबद्दल 50 वर्षांबद्दल एक पुस्तक लिहित आहे आणि तेच या वर्षीच ते प्रकाशित होणार आहे. ही माझी ट्रॅव्हलॉजी आहे, हे आत्मचरित्र नाही. पण त्यात मला भरपूर काही सांगायचं आहे आणि ते तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचेल. इथे माझा सन्मान आज केल्याबद्दल मी झी मराठीचा आभारी आहे. अजून 50 वर्ष घालवायची आहेत. भरपूर गायचं आहे, भरपूर नाचायचं आहे, भरपूर सिनेमे बनवायचे आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सचिनजी. थँक्यू सुप्रियाताई. दीदी आपले पण मनपूर्वक आभार. Zee Gautam.